गेल्या काही दिवसापासून फरार असलेल्या वाल्मिकी कराड पोलिसांना शरण आला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी होत असलेल्या वाल्मिकी कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये मुख्यालयामध्ये शरण आला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे 9 पथक कार्यरत आहेत। या तपासामध्ये 150 अधिकारी आणि कर्मचारी आहेत। फरार आरोपीच्या पासपोर्ट विषयी कारवाई सुरू आहे। केवळ राज्यच नाही तर देशांमध्येही या प्रकरणाच्या तपासाने दागेदोरे असल्याची माहिती समोर येत आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे। मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे। संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात जर दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, असं वाल्मिकी कराड यांनी म्हटलेला एक व्हिडिओ शेअर करत पोलिसांना शरण होणार असं स्पष्ट सांगितलं। दरम्यान वाल्मिकी कराड पोलिसांना शरण आला तरी मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्यापही फरार आहे। परंतु वाल्मिकी कराड हा स्वतः शरण आल्याने सरकार आणि सीआयडीचे अपयश असल्याचं मानलं जात आहे। 2-3 दिवसांपासून कराडने सर्व सेटिंग केली आणि शरण आल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। तब्बल 22 दिवसानंतर वाल्मिकी कराड हा शरण आला। पोलिसांनी सीआयडीला त्याचा शोध घेता न आल्याने सरकारचेही अपयश मानले जात आहे। या प्रकरणात सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे। तपास पथकाने हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी गाडीत सोडलेले 2 स्मार्टफोन जप्त करून तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवले आहेत। तसेच गुन्ह्यात वापरलेली 4 चाकीही तपासणी केली जात असून अनेकांची चौकशी केली जात आहे। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान 2 स्मार्टफोन जप्त केल्यानंतर गेल्या 24 तासात अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे। आणखी लोकांची चौकशी केली जाणार। तसेच मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठीही पाठवण्यात आला असून 4 चाकीचीही तपासणी सुरू आहे, असे सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले। मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला दिलेल्या आदेशावरून वाल्मिकी कराड सहित संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य 3 आरोपींची बँक खाते रविवारी गोठवण्यात आली। त्यामुळेच कराड फार दूर जाऊ शकले नाही, अशी चर्चा मागील 2 दिवसांपासून होती। तसेच वाल्मिकी कराडकडे पासपोर्ट नसल्याने तो देशाबाहेरही जाऊ शकत नव्हता। वाल्मिकी कराड हा महाराष्ट्रातच असल्याच्या बातम्या रविवारी समोर आल्या। त्यामुळे वाल्मिकी कराड सोमवारी रात्री उशिरापर्यंत शरण येईल असं सांगितलं जात होतं। मंगळवारी दुपारच्या सुमारास वाल्मिकीने एक व्हिडिओ जारी केला आणि या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची खंडणी मागितली नाही असा दावा करत आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचेही त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे। महत्त्वाचं म्हणजे सीआयडी कडून मंगळवारी वाल्मिकी कराडसह त्याच्या नातेवाईकांचीही खाती गोठवली गेली। हा वाल्मिकी कराडसाठी मोठा धक्का मानला जात होता। खाती गोठवल्याने आर्थिक कोंडी झाली आणि त्यामुळेच वाल्मिकी कराड हा पोलिसांना शरण आला असं म्हटलं जात आहे। प्रयोगशाळेतील तपासणीनंतर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला का, व्हिडिओ कॉल केला का, कोणाला फोन केला का या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी सुद्धा दिली आहे। अशा पद्धतीच्या सर्व अपडेटसाठी जोडलेला रहा सिटी न्यूजशी।